हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराटी येवो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. तर बघा, 23 एप्रिल गुरुवार गुरुपुष्यामृत योग आहे. गुरु हा ज्ञान आणि भाग्याचा कारक आहे, तर पुष्य नक्षत्र हे पोषण आणि वृद्धीचे कारक आहे. अशा अत्यंत शुभ योगावर ही एक वस्तू आपल्या घरातील वस्तू आहे. प्रत्येकाला करता येईल अशी आहे. सर्व संकटे, विघ्ने दूर होतील. सुख आणि कीर्ती आपण यश मिळेल. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. अशी संधी पुन्हा लवकर येणार नाही. तर ती वस्तू कोणती ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, अशी सविस्तर माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ योग आहे. हा दिवस उद्यासाठी साधा नाहीये. हा मराठी नववी वर्षातील गुरुपुष्यामृत योग आहे. 23 एप्रिल हा योग आहे. त्यामुळे नवीन आपल्याला गुंतवणूक आध्यात्मिक साधनेसाठी, उपवासासाठी आणि सेवेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही गुरुपुष्यामृताच्या योगाच्या दिवशी तुम्ही खरा शुभ सकाळ रात्रीच्या वेळी देखील दिसून येणार आहे. त्यामुळे आपण हा जो उपाय पाहणार आहोत तो सकाळी आणि संध्याकाळी उंबऱ्यावर करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला एक काम करायचे आहे. गुरुपुष्यामृत योग रात्री 8:56 सुरू होणार असून समाप्ती ही उत्तर रात्री सकाळी 6:05 संपणार आहे. म्हणजे शुक्रवारी सकाळी गुरुपुष्यामृताची समाप्ती होणार आहे. म्हणजे 24 एप्रिलला हा दिवस पुष्य नक्षत्राचा राहणार आहे. या काळात तुम्ही सोने खरेदी करू शकता किंवा महत्त्वाची कामे सुरुवात करू शकता. हे खूप लाभदायक असणार आहे. तुम्ही जी कामे अडकलेली आहेत त्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. याने सर्व कामे आपली व्यवस्थित मार्गी लागतील. खूप महत्त्वाची संधी आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील खूप महत्त्वाची आहे. कारण गुरुपुष्यामृत हा योग लक्ष्मी मातेला समर्पित आहे. भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे. उद्याच्या दिवशी केलेले दान कधीही वाया जाणार नाही आणि ते आपले अधिक संचय वाढत जातो. उद्याच्या दानाला खूप पुण्य आहे. त्यामुळे उद्या तुम्ही गुरुपुष्यामृताच्या नक्षत्रावर दान धर्म केलेले खूप चांगले असते. दान आणि धार्मिक कार्य हे अक्षय टिकून राहणारे असणार आहे. कारण गुरुपुष्यामृत हे सगळ्यात नक्षत्राचा राजा आहे. या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी करतात, पण सगळ्यांना जमेल असे नाही. पण तुम्ही या दिवशी तांब्याचे श्रीयंत्र खरेदी करू शकता. तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. या दिवशी महत्त्वाची सेवा तुम्ही करू शकता. त्या सेवा कोणत्या आहेत? तर या दिवशी तुम्हाला श्री सुक्तमचे पाठ करायचे आहेत. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून हे ऐकू शकता. दुसरे म्हणजे लक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे 1 वेळा. कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे, ते 1 वेळा करायचे आहे. आणि विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा पठण करायचे आहे. ही सेवा तुम्ही आवर्जून करू शकताच. कारण सोनं चांदी खरेदी करणं तरी नाही केलं तरी चालेल. पण हे पठण सेवा तुम्ही घरी बसल्या-बसल्याच करू शकता. ह्या सेवेला पैसे लागत नाही. फक्त आपल्याला वेळ काढून ही सेवा केल्याने याचे आपल्याला खूप प्रमाणात फायदा होईल. आणि घराच्या उंबऱ्यावर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे. कारण उंबरा हे आपल्या घराचे सर्वस्व असते. म्हणून इथूनच घरातून सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे आणि त्यावर स्वस्तिक काढायचे आहे दोन्ही बाजूला. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि एक दिवा लावायचा आहे. त्यात कापूर टाकायचा आहे. हा उपाय तुम्हाला दिवा लावायचा सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस करायचा आहे. आणि आपल्याला असा हा उपाय केल्याने आपली बाहेरची बाधा घरात येत नाही व नकारात्मक ऊर्जा आपली घरातली आहे ती बाहेर फेकल्या जाते. त्याच्यामुळे ही आपल्याला सेवा आवर्जून करायची आहे. तुम्हाला या दिवशी जितकी तुम्ही सेवा करताल तितकं तुम्हाला दुप्पट फळ मिळेल. लक्ष्मी माताही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि हा उपाय केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त करेल आणि आपल्या घरावर कृपा छत्र कायमचं ठेवेल. त्यामुळे हे लक्ष्मी घराकडे आकर्षित करण्यासाठी हा दिवा लावायचा उपाय आपल्याला मुद्दाम करायचा आहे. या दिवशी तुम्ही करून बघा. तुम्हाला याचा 100%च फायदा होईल. उपाय साधा आहे पण पॉवरफुल आहे. तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.